तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर शहरातील शिवाश्रय हॉटेलमध्ये संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान मूर्तिजापूरच्या वतीनं पुण्यतिथीचा सप्ताह सोहळा संत गाडगेबाबांच्या 150व्या जयंतीपासून दरवर्षी घेण्यात येणार आहे। यामधून गरजू व्यक्तींना जाणीव मानवतेची या उपक्रमानुसार रुग्ण साहित्य सेवा पुरवण्यात येणार आहे, असे संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान मूर्तिजापूरचे संचालक अनिल डाहेलकर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून व्यक्त केले। या कार्यक्रमात विविध सत्कार मूर्तींचे सत्कार घेण्यात आले। शिल्पकार प्रकाश उमाळे, चित्रकार गोपाल पवार, समाजसेवक अशोक तिडके यांना शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। तसेच वैद्यकीय क्षेत्रात नंबर लागल्यामुळे ईश्वरी प्रमोद वानखडे हिचा पण सत्कार करण्यात आला। यावेळी सतीश सोनोने, प्राध्यापक गोवर्धन इंगोले, प्राध्यापक दिलीप सरदार व सुभाषराव टाले यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व मनोगत व्यक्त करताना अनिल डाहेलकर व परिवार गाडगेबाबांच्या विचार संदेशाचे पालन करीत असलेल्या प्रचाराच्या कार्याची प्रशंसा करीत शुभेच्छा दिल्या। तसेच पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते दीपक दांदळे यांनी मूर्तिजापूर शहराला डेबूनगर हे नाव द्यावे असा ठराव मंजूर करून त्यांची घोषणा केली आणि त्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करू असे आश्वासन दिले। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, मूर्तिजापूर।